श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, झाड हे फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, घरात सुख समृद्धी येते. अशाच एका वनस्पतीची म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता, विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थातच गोकर्ण, याला अपराजिता सुद्धा म्हणतात. या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुले येतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असे देखील म्हणतात. शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात. असं नाही की नुसतं झाड लावायचं, कष्ट करायचं नाही की आला पैसा, हे कधीच होत नाही. आपल्या कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची देखील साथ लागते. त्यामुळे हे जे काही आपण झाडं लावायचे आहेत त्याचे उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणि चांगले होतात. तर बघा, निळ्या रंगाचे गोकर्णाचं वेल जसा वाढीत जातं तशी घरात समृद्धी येते असे मानले जाते. पैशाच्या संबंधित समस्यासुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णाच्या वेलीच्या सोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मकता ऊर्जासुद्धा वाढते. असे म्हटलं जातं, शनिदेवाच्या पूजेमध्ये देखील गोकर्णाची निळं फुलं अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये 7.5 चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुले अर्पण करावीत. त्यामुळे काय होईल की ज्यांना जो काही त्रास आहे किंवा त्यात काहीतरी नक्कीच आराम त्यांना पडेल. आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला हे गोकर्णाचा वेल लावायचा आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात, अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधील जी दिशा असते तिला ईशान्य असे म्हणतात. तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये निळ्या गोकर्णाचा वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात. या दिशेला ईश्वराचा वास असतो. असेच हे रोप कोणत्या दिवशी लावायचे हवे ते पाहूया. अर्थातच याला विष्णुप्रिय असं म्हटलं जातं. त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवार किंवा माता लक्ष्मीचा दिवस अर्थात शुक्रवार या दिवशी निळी अपराजिता अर्थात निळा गोकर्ण लावू शकता. या दिवशी लावल्याने तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. गोकर्णाच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची वेल घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते. मात्र गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर या 3 चुका करू नये, त्यामुळे उलट परिणामही होऊ शकतो. म्हणून गोकर्ण ज्या घरात असेल त्यांनी कोणत्या 3 चुका करायच्या नाहीत हे पाहूया आपण. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते. इतकंच नाही तर आपल्या घरात, बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडांचा वास्तुशास्त्रांशी थेट संबंध असतो. तो मानला जातो की घरामध्ये काही झाडं लावल्याने आणि त्याची वाढ केल्याने सुख शांती येते आणि हे झाड घरात सकारात्मकता ऊर्जा देखील देतात. एवढेच नाही तर या रोपांमुळे घरात धनलक्ष्मीचे आगमनही होते असं मानलं जातं. आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर या 3 चुका करणे टाळावे. कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की गोकर्णाचे रोप त्यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याचे नकारात्मक परिणामही दिसून येतात, ज्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्यातली पहिली चूक अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाचं गोकर्णाचं वेल जो आहे तो सुंदर दिसतो म्हणून ती घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये लावतात. वास्तूनुसार हे चुकीचे मानले जाते. जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचे रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये लावलं असेल तर लगेचच त्याचे स्थान बदला. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावावी. चांगले असते तरी वास्तुशास्त्रानुसार घराच्या बेडरूममध्ये गोकर्णाचं रोप कधीही लावू नये.
किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्याने फायद्याऐवजी तोटाच होऊ शकतो. दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोणती? कोमेजलेलं गोकर्णाचं रोप वास्तूनुसार कधीही सुकलेलं कोमेजलेलं गोकर्णाचं रोप आपल्या घरामध्ये लावू नये. इथं मानलं जातं की जर आपण वाळलेलं झाड घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं. वाळलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. शिवाय सुकलेलं किंवा कोमेजलेलं गोकर्ण ची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही. म्हणून तर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाची वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी. काही कारणास्तव तुमच्या घरातील झाडं जर सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी. त्याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचे फूल घरामध्ये आनंद दर्शवतात. असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही. विशेषतः ज्या घरात नकारात्मकता ऊर्जा असेल तिथे त्यांचे फूल कधीच येत नाही. परंतु या वनस्पतीच्या वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरात सुखसमृद्धी आणतात. त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचा वेल असेल तर मांस किंवा मद्यपान याचे सेवन करून गोकर्णाच्या रोपाला स्पर्श करू नये. कारण गोकर्ण खूप पवित्र मानली जातात आणि जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावता असाल आणि त्याचवेळी मांस किंवा मद्य सेवन करेल स्पर्श करत असाल तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप असेल आणि सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो. शिवाय या 3 चुका व्यतिरिक्त गोकर्णाचे रोप जर आपल्या घरात असेल तर छोट्या मोठ्या चुकासुद्धा टाळाव्यात. आता इकडे बघा की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये. विशेषतः गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळेस स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. या रोपाला रात्री चुकूनही हात लावणे आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये. वास्तुशास्त्रामध्ये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे गोकर्णाचे रोप या भागामधून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचे रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो बाधित होऊ शकतो. त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती तुमच्या लिव्हिंग रूममध्ये किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. चैतन्य वाढीस प्रोत्साहन देणारी ही जागा निवडावी. शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचे रोप लावून शुभ मानले जाते. गोकर्णाचे 2 प्रकार आहेत. एकाला निळी फुले येतात तर दुसऱ्याला पांढरी फुले येतात. निळ्या रंगाचं गोकर्णाचं झाड हे सहज उपलब्ध होतं. यापैकी कोणतंही गोकर्णाचं रोप घरी तुम्ही आणू शकता व घरात लावू शकता. हे गोकर्णाचे रोप आपल्या घरी असल्याने घरात सुख समृद्धी नांदते. मात्र त्याचे रोप लावताना विशेष काळजी घ्यावी. हे एक पूजनीय वनस्पती आहे. धर्मशास्त्रानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. गोकर्ण धनाची लक्ष्मी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे सुखशांतीचे वातावरण निर्माण होते. घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते. त्यांनी जी पण कामे हाती घेतली आहेत ती व्यवस्थित होतात. गोकर्ण ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली जाते. ती राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढवते. म्हणून जर तुम्ही ते योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तोटेही होऊ शकतात आणि जीवनामध्ये नकारात्मक परिणामही होऊ शकतात. आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करणे हेही आवश्यक आहे आणि तुमच्या घरात जर गोकर्णाचा वेल असेल तर तो योग्य दिशेला ठेवा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर आवडला, मी सांगितलेली माहिती जर या व्हिडिओमधली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. तसेच जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजची माहिती किंवा आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या एका छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.